छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी एकूण 1264 मतदान केंद्र निश्चित करण्यात आली, अशी माहिती मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी पत्रकार परिषदेत दिली. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी एकूण 1264 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असल्याची माहिती मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी पत्रकार परिषदेत दिली. यामध्ये 363 सॅटेलाइट मतदान केंद्रांचा समावेश असून एक मतदान केंद्रांवर सरासरी 900 मतदारांना मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. निवडणुकीतील मतमोजणीसाठी 4 मतमोजणी केंद्रे निश्चित करण्यात आली असून ही मतमोजणी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज, SFS स्कूल आणि गरवारे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पार्क येथे केली जाणार आहे. निवडणूक खर्चाची मर्यादा 11 लाख रुपये ठेवण्यात आली असून आज प्रभागनिहाय बूथांची यादी जाहीर करण्यात आल्याचेही आयुक्त जी श्रीकांत यांनी स्पष्ट केले. तसेच मतदानाच्या 48 तास आधी प्रचार थांबवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत सुरळीत मतदान, कायदा सुव्यवस्था, प्रशासनाची तयारी तसेच इतर महत्त्वाच्या बाबींवर सविस्तर माहिती दिली. नागरिकांनी निर्भयपणे आणि मोठ्या संख्येने मतदान करावे असे आवाहनही यावेळी केले आहे. ते तुम्हाला सांगितलं, एक व्हिडिओ बनवून आम्ही देऊ, तुम्ही प्रचार प्रसिद्धी त्यावेळेला करा. 100% कुठल्याही गोष्टीला आम्ही आता सर्व अधिकारी राज्य निवडणूक आयोगाच्या डेप्युटेशनवर आहे. पोलीस किती लागणार आहे सर कर्मचारी? तुम्ही आता बैठक घेतली अधिकाऱ्यांसोबत वगैरे, तर पोलिसांची संख्याबळ किती आपल्याकडे, किती ठेवणार? बाहर से भी फोर्स आने वाला है, 3-4 हजार तक तो है सर. चूंकि फर्स्ट टाइम ब्लॉक सिस्टम हो रहा है तो इसमें पब्लिक में अवेयरनेस के लिए, वोटर्स में अवेयरनेस के लिए कुछ डेमो वगैरह दी गई. वही तो मैंने कहा, तो स्वीप का कार्यक्रम में जैसा हमारे पास ईवीएम्स आएंगे वो उसको एक डमी बना के, डमी बैलेट पेपर बना के लोगों में जाएंगे, हर जगह जाएंगे, हर जगह जाके मतदान ऐसा करना चाहिए, ये हम प्रचार प्रसिद्धि हम करेंगे. उसी प्रकार से वीडियोस भी बनाएंगे, एक इन्फ्लुएंसर्स को भी हम लेके आके लोगों तक कैसे मतदान करना है उस प्रकार से भी हम बताएंगे. वी विल यूज सोशल मीडिया, वी विल यूज प्रिंट मीडिया, वी विल यूज इलेक्ट्रॉनिक मीडिया, वी विल यूज डायरेक्ट मीडिया, जो लोगों तक डायरेक्टली वो मशीन हाताळेंगे वो उस प्रकार से हम दिखाएंगे. आतापासून प्रत्येक प्रक्रियामध्ये आपल्याला आणि कळवलं जाईल आणि आपण त्या ठिकाणी सहभागी होऊ शकता, इन्क्लुडिंग ट्रेनिंग्स. त्यावेळेला आम्ही मतदान केंद्र अध्यक्ष आणि मतदान अधिकाऱ्यांना ज्यावेळेला ट्रेनिंग देऊ त्याही वेळेला तुम्ही उपस्थित राहू शकता. आणि आपण त्याच्यामध्ये यापूर्वी इलेक्शन घेतले गेलेला डाटा वगैरे काही असतील तर तो क्लिअर करून आणि त्याला नील करून ते पुढच्या निवडणुकीसाठी आपण तारीख ठेवतो. आणि ती तारीख नंतर वन्स आपल्याला उमेदवार जे निवडणूक लढवणारा जे कॅन्डिडेट्स आहे त्याचा आपण ईव्हीएम प्रिपरेशन करू. त्यावेळेला आपली उपस्थिती प्रामुख्याने गरजेचं असणार आहे. आपण काउंटिंग त्यासोबतच एक सेंट्रलाइज्ड पण आपण दिलेलं आहे, ते अपर्णा तेटे यांचा त्या प्रमुख आहे. म्हणजे शहरात कुठेही जर रॅली काढायची तर त्यांनाही जर आपण म्हणजे त्या निवडणूक निर्णय अधिकारीकडे तुम्ही जाऊ शकता आणि नसेल सेंट्रलाइज पण ठेवलेलं. आणि हे एनओसी घेण्यासाठी सेंट्रलाइज पद्धत का? हां, सेंट्रलाइज्ड म्हणजे कुठले एनओसी? या थकबाकीच्या उमेदवारांना 9 झोन मध्ये फिरून त्यांना घ्यावं. नहीं, तो ऑनलाइन ले सकते हैं. जोन में अपन एनओसी देना बंद कर दिए, प्रॉपर्टी टैक्स का वो तो ऑनलाइन ही है. काय झालंय लिहून द्यायचे, मी काही द्या, बेबाकी प्रमाणपत्र एक अधिकारी देऊ शकतो. त्याचा अर्थ की बेबाकी संपली असे नाहीये. प्रत्येक कॅन्डिडेटला त्यांना माहिती आहे की मी माझा कुठलाही बेबाकी नाही. ते त्यांच्या प्रॉपर्टीचं ते ऑनलाईन व्हेरीफाय करू शकता. आणि बेसिकली प्रॉपर्टी टॅक्स, वॉटर टॅक्स आणि ऑब्विसली त्यांचं दुकान तरी असू शकत नाही, दुकान असेल तर तो डिस्क्वालिफाय प्रॉफिट आहे म्हणून त्याचा त्यामुळे प्रॉपर्टी टॅक्सचे आणि वॉटर टॅक्सचे असणार. काही लोकांना तर मी कंत्राटदार नसल्याबाबतचे प्रमाणपत्र
ते नाही ते नॉमिनेशन फॉर्म मध्ये शपथपत्रावर द्यायची आहे, तो सुद्धा विना स्टॅम्प. एखाद्याला तुमच्याकडे संभाजीनगर महानगरपालिका के जो निवडणूक है वो 15 जनवरी को होने जा रहा है. इसके लिए 9 आरओस नियुक्ति की गई है और इसमें 115 जो कॉर्पोरेटर्स को चुनाया जाएगा और इसके लिए तकरीबन 8,000 कर्मचारी की नियुक्ति की गई. इनको प्रशिक्षण भी देने का कार्य चालू है और ये जगह जगह पे इलेक्शन कमीशन के आदेश के अनुसार स्टैटिक टीम्स 15 जगह पे हमने नियुक्त किया है. फ्लाइंग स्क्वाड्स भी वहाँ पे तैनात किया हुआ है और जहाँ जहाँ पे प्रचार प्रसिद्धि होती है विविध पक्ष का, वहाँ पे वीडियो सर्वेलेंस टीम्स भी रहती है और ये इलेक्शंस शांतिपूर्वक पार पड़े, निर्भीडपणे से पार पड़े, इसलिए हम बहुत सख्ती से हम ये शांतिपूर्वक निवडणूक होने की हम और सभी अधिकारी मिलकर कोशिश करें. त्याची मत फेरफार वगैरे होती, अशा काही तक्रारी झालेल्या आहेत इतर ठिकाणी, तर त्या दृष्टिकोनातून आपल्याकडे काय होण्याची शक्यताच नाही आहे. ते सर्व चुकीचे आरोप आहे आणि यापूर्वी सुद्धा केंद्र निवडणूक आयोगाने सुद्धा ते खोडून टाकलेले आहे. प्रत्येक मतदान केंद्रामध्ये एजंट्स पण असतात, त्याला मोजत असतात कितीवा मतदान आहे. तो ज्या वेळेला 415 418 अशी गिनती करत असतात आणि ते कॅन्डिडेटचे एजंट सुद्धा तुम्ही एकूण किती मतदान झाल्या त्याला काउंटिंग त्या ठिकाणी ठेवतो आणि शेवटी ज्या वेळेला मतदान संपल्यानंतर त्या ठिकाणी कॅन्डिडेटच्या एजंट्स त्या ठिकाणी लिहिलं जातं की एकूण किती मतदान झालं. कंट्रोल युनिटमध्ये टोटल बटन म्हणून असतं, त्या दाबल्यावर एकूण किती मतदान झाला. तुमच्याकडे प्रत्येक प्रभाग निहाय मतदार यादी पण आहे, त्याला तुम्ही टिक करताय किती मतदान झालं. टोटल 1 2 3 आणि प्रिसाइडिंग ऑफिसर, पोलिंग ऑफिसर 1 2 3 तिन्हीकडे यादी असतं. त्यांना दिलेला चिट प्रिसाइडिंग ऑफिसर एक चिट देतात, त्या चिट कंट्रोल युनिट दाबण्यापूर्वी त्याच्याकडे ठेवतो आणि तिन्हीच्या ठिकाणी मॅच होतो, कॅन्डिडेट एजंट्सकडे मॅच होतो आणि मोर इम्पॉर्टंटली कंट्रोल युनिटवर मॅच होतो. ते आता केंद्रनिहाय मतदार यादीचा कार्यक्रम 27 तारखेला आम्हाला फायनल करावायची आहे. त्याचा कार्यवाही आपण सुरू केलेली आहे. आपण जे आता बैठी पथक नेमलेले आहेत, प्रत्येक आरोवाईज एक पथक सर आपण दिलेलं आहे. हे जिथं जिथं त्यांच्याकडे जसं तक्रारी किंवा त्यांना जसं आवश्यकता असेल त्या पद्धतीनं प्रत्येक आरोवाईज एक पथक आपण भरारी पथक दिलेलं आहे. त्यानंतर व्हिडिओ सर्व्हिलन्सची टीम जी आहे ती सुद्धा आपण प्रत्येक आरोवाईज 3-3 शिफ्ट मध्ये दिलेली आहे. तसंच हे भरारी पथकाचे पण सर शिफ्ट केलेले आहे. आपण प्रत्येक 3 शिफ्ट केलेले आहे. प्रत्येक पथकाच्या एक पथक 8 तास काम करते. अशा पद्धतीनं 3-3 याच्यामध्ये हे केलेलं आहे. व्हिडिओ सर्व्हिलन्सचा पण आपण प्रत्येक आरोला 3 पथक म्हणजे 3 शिफ्ट मध्ये 3 पथक अशा पद्धतीने प्रत्येक आरोवाईज त्याचं हे केलेलं आहे. आता जे आपले SST ची जागा असतात त्या 15 निश्चित केलेल्या आहेत. यातलं एक आहे हर्सुल सावंगी नाका, दुसरा आहे पिसादेवी रोड हर्सुल. त्याची यादी द्या ना. ठीक आहे. इथे BUCU जे आहे अजून आपल्याला उपलब्ध नाही झालेले आहे आणि कालच राज्य निवडणूक आयोगाने बैठकी घेऊन पूर्व तयारीच्या बाबत की त्यांनी आढावा बैठक घेतल्या होते, त्यामध्येही आम्ही विनंती केली आणि ते लवकरच आपल्याकडे मशीन्स मिळणार आहे. मशीन्स जसा मिळाला पहिला FLC आम्ही करू. FLC म्हणजे फर्स्ट लेवल चेक असतो, त्यामध्ये काही डाटा कोरा करण्याची म्हणजे सर्व क्लिअर करण्याची असतं आणि त्यानंतर 3 तारीख जे लिस्ट ऑफ फायनली कंटेस्टेड कॅन्डिडेट्स जे असतात त्याच्यानंतर EVM प्रिपरेशन आपण करू आणि या पहिल्यांदाच या महानगरपालिकामध्ये प्रभागनिहाय होत असल्यामुळे स्वीपचा जे आहे मोठ्या प्रमाणावर आम्ही भर देणार आहे. त्यामध्ये घंटागाडीपासून युनिकोड स्कूल्स सर्व माध्यमांमार्फत आपण सर्व लोकांपर्यंत पोहोचून त्यांना
एक मतदान नव्हे, एक प्रभागामध्ये 4 आणि फक्त 29 मध्ये 3 मतदान त्यांना करावायचे अधिकार त्यांना प्राप्त आहे. त्याला जाणीव करून देणे आणि त्या पद्धतीने त्यांना आईसी करण्याचा आपण प्रयत्न करतो.